जल जंगल जमीन या सर्व प्रश्नांसाठी आपलं आयुष्य समर्पित करणाऱ्या बिरसा मुंडांची आज जयंती। त्यानिमित्ताने आम्ही एका आदिवासी गावामध्ये आलेलो आहोत आणि तिथे आम्ही बऱ्याच लोकांना प्रश्न विचारले, त्यांच्या समस्यांचं जाणून घेतल्या। महाराष्ट्रामध्ये आपण बघितलं सध्या की विधान परिषदेचं वातावरण सर्वत्र निवडणुकीचं चालू आहे आणि अशा परिस्थितीमध्ये खऱ्या अर्थानं देशामध्ये सर्वात पहिला अधिकार असणारे आदिवासी त्यांच्या समस्या काय आहेत? आज काय आज बिरसा मुंडा जयवंती बरोबर काय बिरसा मुंडाचं योगदान तुम्हाला माहिती आहे का? आपल्याला पूर्वीच नव्हतं। आपला जो माणूस होता त्याने दर्या खऱ्यातून आपल्याला आदिवासीला पुढे केलं, आपल्यालाच केलं, पुढे केलं। पण काय समस्या मिटल्या का आपल्या? आपल्या काही समस्या डॉक्टर मिटल्या नाही। काय तुमची अपेक्षा काय 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 व्हायला पाहिजे होतं? काय तुमच्या गावाला आहे का रस्ता आहे का? रस्ता एक कसा आहे? चांगला आहे का? असा खालीवरी कसा पाहिजे? रोड असा पाहिजे टकाटक। बर आणि इथून या पुढे दहेगाव भोसी असा रोड करून सरकारनं देईन। जवळजवळ 90% लोकांकडे जमीनच नाही। शेती वगैरे आहे का नाही? शेती नाही, शेती नाही का? गायरान मालकीचं नाही। नाही मग तुमच्या मालकीची नाही म्हणजे भूमी नाही भूमी। बरं काय सरकारच्या योजनेचा फायदा झाला का? एखादी योजनेचा लाभ घेतला नाही? तर भूमिहीन असल्यामुळे तुम्हाला म्हणजे प्रधानमंत्री 2000 रुपये पण येत नसतात? नाही, काहीच नाही, सरकारची काहीच मदत नाही काय? भूमिहीन असल्यामुळे बाकीचं काही मग रोजगार कसा आहे तुम्हाला? काय काम करता तुम्ही? रोजगारात कुठे शेतमजुरी लागली असे करायचं काही? आज बिरसा मुंडाची जयंती, काय सांगा? बिरसा मुंडा जयंती आहे ना, काय त्यांचं योगदान काय आहे समाजासाठी, आदिवासींसाठी? आदिवासीसाठी एवढं काय आपल्याला माहित नाही तेवढं। जयंती आहे आज। तुम्ही या देशाचे प्रथम नागरिक आहेत। आदिवासी म्हणजे देशावर तुमचा पहिला हक्क आहे। तुमचा हक्क आहे, पण तुमच्या हक्कासाठी तुम्हाला असं वाटतं का की हे जे राजकीय लोक आहेत की तुमच्या हक्कासाठी काहीतरी करायला? असं वाटतंय का की तुमचा हक्क कुठतरी? तुम्ही आदिवासी आहेत, देशातले पहिले नागरिक तुम्ही आहेत। हो, तुमच्या गरजा पूर्ण झाल्यात का? नाही झाले। नाही काय अपेक्षा आहे? काय व्हायला पाहिजे तुमचं? गरजा पूर्ण झाल्या पाहिजे ना। काय व्हायला पाहिजे पण सांगा नेमकं तुमच्या मूलभूत गरजा? तुमच्या गावात पाणी आहे का प्यायला रोज? पाणी आहे प्यायला, शुद्ध पाणी आहे का? शुद्ध पाणी। रोड वगैरे? रोड हे काय असे आरोग्याच्या समस्या? समस्या म्हणजे काही गावात हेच नाही, सुधारणार नाही बरोबर। काय सुद्धा शाळा वगैरे? शाळा आहे ना, आहे का शाळा? का शेतात वगैरे गेलं नाही का नाही? शेतीत नाही आम्हाला। शेती नाही का? कोणत्या गावचे आहेत? साखरतळा। साखरतळा इथलेच आहेत का? हो बरं काय लाडक्या बहिणीचे आले का पैसे? हो आले का? हो। बरं काय तुमचं काय अपेक्षा आहे सरकारकडून? काय तुमचं व्हायला पाहिजे म्हणजे काय तुम्ही सुविधा काय व्हायला पाहिजे? मूलभूत गरजा पूर्ण झाल्यात का? पूजाची आई सांगा की काय तुमची समस्या म्हणजे तुमच्या घरच्या धकत्यात काय? उत्पन्नातून काय काम करता तुम्ही? काहीच नाही। रोजंदारी का? काय काय रोजंदारीचं काय म्हणजे रोज काय? रोज काय नाही, 200 रुपये रोज आहे। आणि उसाल वगैरे काय मुलं म्हणजे गेले का गावात? हो जातात ना। म्हणून जमीन नसल्यामुळे जे भूमिहीन आहेत आणि त्यामुळे त्यांना सरकारच्या जी प्रधानमंत्री 2-2 हजार रुपयाचे पैसे आहेत ते सुद्धा त्यांना येत नाहीत। म्हणजे आता जर नवीन आपण एकनाथ शिंदेची योजना बघितली महाराष्ट्रामध्ये, तर त्यांनी सुद्धा 2-2 हजार रुपये म्हणजे वर्षाला 6,000 रुपये देण्याची योजना होती। म्हणजे 6 आणि 6 12,000 रुपये यापासून सुद्धा ते वंचित आहेत। कितीले देश आहेत? 5वी का? कोणत्या शाळेत आहे? जिल्हा परिषदेची प्राथमिक शाळा साखरतळा का? 5वी शाळेत कसं शिकवतात? कसं चांगलं शिकवतात का? कसं चांगलं शिकवतात? मन 2 चा पाडा येते का तुला? हो। मन 2 चा पाडा म्हण। बे 4 बे 6 बे 4 8 बे 5 10 बे 12 बे 7 14 बे 8 12 बे 18 20. वा वा शाबास। काय मोठं काय बनायचं? काय बनायचं मोठं? का लग्न करा डायरेक्ट? काय बनायचं मोठं? पोलीस काय बनायचं असेल ना? शिक्षक? काय अजून ठरवलं नाही का? बरं अभ्यास कर चांगला। आदिवासी भागामध्ये आपण बघितलं तर व्यसनाचं प्रमाण हे खूप मोठ्या प्रमाणात वाढलेलं या ठिकाणी आम्हाला दिसलं। मिलिंद कॉलेज याला छत्रपती संभाजीनगर। बरं काय भविष्यात काय? आपले एकदम रिलॅक्स प्रश्न विचारायला का? बरं ऊस तोडील बी गेलीत वाटते गावात लोक? निवडणुकीच्या या वातावरणामध्ये गावागावामध्ये देशी दारू वगैरे म्हणजे अशा दारूचा प्रचार करून दारू वाटून लोकांची दिशाभूल आणि त्यांना अधिकच व्यसनाकडे नेण्याचं काम या ठिकाणी होत आहे। काय अपेक्षा आहे? काय व्हायला पाहिजे ना गावात? नवीन रोड पाहिजे नाही काय? दारू प्यायचे नाही काय? रोड चांगला असेल का? म्हणजे दारूवर जास्त जोर आहे म्हणा की निवडणूक? दारू राहते का?
काय हा. याबारी कोणाला द्यायचं निवडून? कोणाला देऊ आम्ही काम करणारा हे का नाही? लोक पैसे खाते आणि आज म्हणलं 2,000 वाटेल पुढे आम्ही 7,000 रुपये तो पण भान नाही होतं मी 8,000 रुपये हा. मी औषध आणलं 3,000 मी आता ते थैली मी दाखवतो का फवारायला. हा तू रान हा. मग कसं आहे वातावरण इकडचं? आणि हे वातावरण तुम्ही पाहा तुमचे हा. मग चला येतो जाऊ मग. म्हणजे काय करण्याचे पैसे पैसे मग खाऊ. काकू लाडक्या बहिणीचे आले का पैसे? हो काय केलं पैशाचं? पैशाचे केले बाजारून काय कर गरीबाला काय भेटलं का तेवढ्या? कायच धकत आहे तेवढ्यात धकत आहे मग काय अपेक्षा आहे सरकार? काय धकत आहे तेवढ्यात 1,000 रुपये द्यायले तर आणि 2,000 रुपये घ्यायले तर केला काय? गॅसचा भाव काय केला हो पुन्हा तेलाचे भाव काय केले 21 कॅन्सल झालं. मग तेच तर, म्हणजे काही उपयोगाला नाही आले जास्त पैसे. कायची उपयोगाला आली काय नाही उपयोगाला आली काय शेती मला- वगैरे आहे का नाही? मग कायची शेत नाही काय शेत नाही नाही का? हा बरं. मग मला काय करतात का? मारलं का असंच रोज मंजुरी करायची हा. मग काय समजा शेती नसल्यावर मग रोज मंजुरी हा. सरकारच्या योजनाचा फायदा होतो का नाही? कायचं काय नाही आम्हाला फायदा बरं. सरकारचं मुला काय- बाळा शिक्षणाला काही स्कॉलरशिप काही काहीच नाही काहीच नाही? हम्म. मुली वगैरे आहेत काय तुम्हाला? एक आहे ना बरं. मग काय अपेक्षा काय तुम्हाला सरकारकडून काही मदतसाठी? काहीच मदत नाही आम्हाला हा. रोज मग काय- मंजुरीवरच काय मदत आहे. व्हायला पाहिजे? मदत काय करायला पाहिजे ते? पैसे वाढवायला पाहिजे आणखी, हे का नाही? हा काहीतरी रोजगार संधी द्यायला पाहिजे. रोजगारी गावात वाढवायला चांगला रोड पाहिजे. रोड पाहिजे ते सगळं गाव चांगलंच पाहिजे बस. धन्यवाद. आपण जर बिरसा मुंडांचं योगदान बघितलं तर झाडं, पाणी या सर्व गोष्टी वाचवण्यासाठी त्यांचं एक योगदान अतिशय महत्त्वाचं आहे. आणि आदिवासींना कुठेतरी त्यांच्या हक्कासाठी लढण्याची एक नवी प्रेरणा बिरसा मुंडा यांनी आपल्याला करून दिली. त्यानिमित्ताने खऱ्या अर्थाने या आदिवासींच्या जीवनामध्ये एक नवचैतन्य यावं यासाठी आम्ही या ठिकाणी या गावाचा दौरा केलेला आहे. धन्यवाद.